पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं पवित्र नाव आपल्या शहराला लाभलं आहे ही अभिमानास्पद बाब आहे। अहिल्यादेवींनी आपल्या देशात विविध राज्यात गरजूंसाठी धर्मशाळा बांधल्या, नद्या स्वच्छ केल्या, घाट बांधले, रयतेला आनंदी राहण्यासाठी त्यांच्यासाठी अनेक सुविधा निर्माण केल्या। खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण केलं, ते आदर्श पद्धतीने चालवलं। आज अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे। भिंगार येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने श्री रोकडेश्वर हनुमान मंदिराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली। तसेच गरजू महिलांना साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले। नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची महाराष्ट्र राज्य अंधत्व निवारण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष वनिता बिडवे, महेंद्र जाधव, सरचिटणीस अनिल निकम, सचिन पावले, रोहित पठारे, राजू मंगलारम, श्रीकांत पण, उपाध्यक्ष बाळासाहेब खताडे, कुंडलिक गधादे, संतोष हजारे, विनोद बोगा, सोमनाथ चिंतामणी, गणेश कांडगावकर, सचिन पळशीकर, दीपक देहेकर, सुरेश लोळगे, किशोर रायमोकर, चंद्रकांत माणकर, भिंगार भाजपाचे सरचिटणीस महेश नामदे, मंडल अध्यक्ष सचिन जाधव, राजेंद्र फुलारी आदी उपस्थित होते। महेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले। गणेश कांडगावकर यांनी आभार मानले। या कार्यक्रमासाठी ओबीसी मोर्चाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी वर्षे चालू आहे, म्हणजे 300 वर्षे जयंती ही अखंड पूर्ण भारतामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नड्डा साहेब व महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या आदेशानुसार आपण नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे। त्याचा एक भाग म्हणून आज अहिल्यादेवींना जे कार्य होतं अहिल्यादेवींचं ते या ठिकाणी सर्वांना कळावे व अहिल्यादेवींचं कार्य म्हणून आपण या ठिकाणी माता भगिनींना साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर मिष्टान्न हे सुद्धा आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि स्वच्छता अभियान हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। अहिल्यादेवींचे जे घाट आहेत, बारावा आहेत आणि ऐतिहासिक मंदिर आहेत, त्या ठिकाणी त्यांची स्वच्छता करायची, पूजा अर्चा करायची, हे कार्यक्रम स्वतंत्ररित्या ओबीसी मोर्चाला दिले असताना आपण या ठिकाणी हे कार्यक्रमाचं आपण आताच पार पाडला। काल या कार्यक्रमासाठी स्वतंत्र मीटिंग बैठक घेऊन व येणाऱ्या पुढील 5-6 दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले। त्यातला हा पहिला कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सर्वच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व पदाधिकारी आणि भिंगार मंडळामधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिप्रेत असलेले जे कार्य आहे ते आज या ठिकाणी श्री रोकडेश्वर मंदिर भिंगार या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी श्री रोकडेश्वर मंदिरात स्वच्छता अभियान राबवून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आलं। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे अन्नछत्र चालतं त्या ठिकाणी असलेल्या गरजू, गरीब, होतकरू अशा ज्या महिला आहेत त्या महिलांना अहिल्यादेवींच्या स्मृतीप्रित्यर्थ साडींचं वाटप करण्यात आलं। त्या कार्यक्रमास सर्व भिंगारचे, त्याचप्रमाणे अहिल्यानगर ओबीसी मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। तसेच गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले। तर 21 मे ते 31 मे पर्यंत या उपक्रम चालू राहणार आहे। अहिल्यादेवी होळकरांनी ज्या ज्या घटना त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या, की मंदिरांची साफसफाई, मंदिरांची डागडुजी, तर ते आता साफसफाई मोहिमेअंतर्गत हा पहिला टप्पा आम्ही पार केला आणि अन्न वाटप आणि साडी वाटप करून आज आम्ही अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यावर आम्ही त्यांच्यासारखे कार्य करण्याचा प्रयत्न केला। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी,
सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.